Good morning student. Welcome to all of you. Myself Sheetal Sheke. In previous lecture we are seen chemistry. What do you mean by chemistry? त्याचे आउटकम्स बघितले, त्याचा सिलेबस बघितला, एक्झाम पॅटर्न बघितला, युनिट बघितले, आपल्याला कोणकोणते युनिट आहे. तर आपण आता ह्या लेक्चरमध्ये टॉपिक फर्स्टला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच युनिट फोर्थला तुमच्या भाषेत चॅप्टर फर्स्टला आपण स्टार्टिंग करणार आहोत. तर आपल्या चॅप्टर फर्स्टचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. त्याच्यामध्ये आपण सब पॉईंट बघणार आहोत, 4 सब पॉईंट बघणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट आहे आपलं इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी केमिकल बॉन्ड. फर्स्ट पॉईंट आपला हा झाला. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. त्याच्या इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेटेड बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड हे टाईप बघणार आहोत आपण केमिकल बॉन्डचे. मेटॅलिक प्रॉपर्टीज बघणार आहोत. इलेक्ट्रोमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. सेकंड पॉईंटमध्ये बघणार आहोत आपण मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. जे मॉलिक्यूल कसे अरेंज झालेले सॉलिड, लिक्विड, गॅस ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ सॉलिडमध्ये आपण बघणार आहोत सॉलिडचे किती स्ट्रक्चर आहे. समजा क्रिस्टलाइन, ॲमॉर्फस सॉलिड बघणार आहोत आपण याच्यात. प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक बॉन्ड, युनिट सेल ऑफ सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक, फेस सेंटर क्यूबिक, हेक्झागोनल, क्लोज पॅक क्रिस्टल्स हे आपण स्ट्रक्चर ऑफ सॉलिडमध्ये बघणार आहोत. तर फोर्थ पॉईंट आहे कॅटॅलिसिस. याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ कॅटॅलिसिस बघणार आहोत. टाईप ऑफ कॅटॅलिस्ट, पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट, निगेटिव्ह कॅटॅलिस्ट, ॲटो कॅटॅलिस्ट, कॅटॅलायटिक प्रोमोटर, कॅटॅलायटिक इनहिबिटर, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ कॅटॅलिस्ट हे आपण कॅटॅलिस्टमध्ये बघणार आहोत. तर आपला फर्स्ट पॉईंट आहे. तर आपण पाहू फर्स्ट पॉईंट काय आहे आपला इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ते काय आहे, इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. इट इज डिनोटेड बाय सिम्पल ई. ते ईने दाखवले जातात. इच इलेक्ट्रॉन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. प्रत्येक इलेक्ट्रॉन कोणता कॅरी करतो तर निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन रिव्हल्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरत राहतो. हा इलेक्ट्रॉन्स आहे, हे न्यूक्लियस आहे, त्याच्या बाहेर तो फिरत राहतो. न्यूक्लियस हा का नाही, न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज आहे. तर आपण बघूया इलेक्ट्रॉन्स बघूया. हे झालं आपलं न्यूक्लियस कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्जचा आहे आपला. ही झाली आपली फर्स्ट शेल. त्याच्यात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1, 2 आणि सेकंड सेल ही आपली सेकंड शेल आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ दॅट इज त्यालाच आउटर मोस्ट शेल असे म्हणतात. आउटर मोस्ट शेलमध्ये आपले किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, त्याला आउटर मोस्ट शेल म्हणतात. तर आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते बघणार आहोत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम नोन हॅज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम नोन हॅज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे ही आउटरमोस्ट शेल, ह्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यालाच काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे म्हणले जातात. ह्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 8 इलेक्ट्रॉन. तर व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 8. बिकॉज का बरं ते डिसाईड दी व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम. ते काय करतात, डिसाईड करतात व्हॅलन्सी किती आहे ॲटमची, ते आउटरमोस्ट शेल हे डिसाईड करतात. ओनली दिस इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन बिकॉज दे हॅव मोर एनर्जी दॅन ऑल इनर इलेक्ट्रॉन ऑफ एन ॲटम. तेच केमिकल रिॲक्शनमध्ये हे बाहेरचेच इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात, कारण की त्याच्यामध्ये जास्त एनर्जी ह्या इनर शेलपेक्षा आउटरमोस्ट शेलची जास्त एनर्जी, हायर एनर्जी, त्याच्यामुळे ते केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात. कळलं असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय. तर आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यालाच हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल दे आर कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. याच्यात किती प्रेझेंट आहेत मग 8 इलेक्ट्रॉन, 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे इथे प्रेझेंट.
द इलेक्ट्रॉनिक theory of valency was originated by Cosell and Lewis 1960 independently and applied by Langmuir 1990. This theory tells us ही theory कोणी मांडली ओरिजिनेटेड केली पहिल्यांदी कोसेल अँड लेविस 1960 1916 त्यांनी सांगितलं की ह्या थिअरीनुसार एव्हरी इलेमेंट हॅज टेंडन्सी टू ऑक्युपाय इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्या थिअरीनुसार सगळे इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती पाहिजेत NS2 NP6 of inert gas because it is considered as most stable configuration. स्टेबल ऑक्टेट हे NS2 NP6 हे मोस्ट स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. ऑक्टेट टेबल करण्यासाठी ते मोस्ट स्टेबल आहे.